हाय, हॅलो, नमस्कार. खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मोठं झाल्यावर कळलं की आळस फक्त आईजवळ येतो. आईकडे गेलं की शरीर आपलं आपोआप थकतं. कारण तिथे आजही आपण लाडतच असतो. आपल्या घरी आलो की क्षणात सगळ्या जबाबदाऱ्या आठवतात. मुलांचं शाळा, मुलांचं कॉलेज, त्यांचे डबा, नवऱ्याचा डबा, ह्या सगळ्या गोष्टी आठवतात आणि पुन्हा आपण 100च्या स्पीडने काम सुरू होतं. आई म्हणजे आपल्या सगळ्यांचं सेफ प्लेस असतं. आज माझ्या मुलीची फर्माईश होती की मम्मी आज तू मँगोचा ज्यूस बनव आणि पुरी बनव. शरीर एवढं थकलेलं असताना पण मुलांसाठी आपण काय करतो हे मला आज समजलं. कारण की आपण आपल्या आईकडे गेलो, आईला आपण जर सांगितलं की आई आज हे बनव मला, आपली आई कधी नाही म्हणत नाही. त्याचप्रमाणे मी देखील माझ्या मुलीला नाही म्हणू शकली नाही. मी देखील माझ्या मुलीसाठी मस्तपैकी आंब्याचा रस बनवला, पुरी बनवली आणि त्यानंतर मी म्हटलं तोंडी लावण्यासाठी काहीतरी तिखट पदार्थ हवा, म्हणून मी गव्हाचे वडे बनवले. गव्हाचे वडे हा आमच्या खानदेशातील एक पदार्थ आहे. गव्हाच्या चिकापासून हा पदार्थ बनवतात. उन्हाळ्याच्या वाळवणामधला हा एक गव्हाचे वडे हा एक पदार्थ आहे. माझी आई वाळवणामधले सगळे पदार्थ बनवते. तुम्ही बघू शकता इतके छान झाले होते हे गव्हाचे वडे. तुम्हाला रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये येस टाईप करा. त्यानंतर मी सर्व पुऱ्या लाटून घेतल्या आणि सर्व पुऱ्या मी ते कढईमध्ये तळून घेतल्या होत्या. तुम्ही बघू शकता पुऱ्या एकदम छानपैकी टम्म फुगलेल्या होत्या. पुऱ्यांचं पीठ आपण जेव्हा मळतो ना तेव्हा ते थोडंसं आहे ना कणिक ते जाडसर मळावं, जेणेकरून आपली पुरी ही छानपैकी फुगते. त्यानंतर मी आपलं ताट सर्व केलं आणि मुलीला म्हटलं तू खाऊन बघ रस कसा झालेला आहे. तुम्ही बघू शकता तिला रस हा फार आवडलेला आहे. चला तर मग भेटूया आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.